मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा एक डाव आणि मराठ्यांचा वादळ शांत. मुंबईत मध्यरात्री काय काय घडलं? मनोज जरांगे पाटील यांच्यासह मराठ्यांचं वादळ मुंबईच्या वेशीवर धडकल्यानंतर राज्य सरकार ऍक्शन मोडवर आलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेवटचा डाव टाकत शुक्रवार दिनांक 26 जानेवारी रोजी तातडीने शिष्टमंडळाची बैठक बोलावली. रात्रभर वर्षा बंगल्यासह मुंबईत प्रशासकीय अधिकारी, पोलीस तसेच शिष्टमंडळाची धावपळ सुरू होती. अखेर राज्य सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी नवी मुंबईत दाखल झालं. मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य केल्याची माहिती मनोज जरांगे पाटील यांना देण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी फोनवरून जरांगे यांच्यासोबत संपर्क देखील साधला. शनिवारी पहाटे राज्य सरकारने काढलेला नवीन अध्यादेश तुमच्याकडे सुपूर्द केला जाईल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी जरांगे पाटलांना दिला. आपल्या मागण्या मान्य झाल्याचं कळताच मुंबईत दाखल झालेल्या मराठा आंदोलकांनी एकच जल्लोष सुरू केला. मिळालेल्या माहितीनुसार राज्य सरकारमधील 2 मंत्री दीपक केसरकर आणि मंगलप्रभात लोढा शुक्रवारी रात्री 1:45 मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी गेले होते. दोघांनी जरांगे यांच्यासोबत जवळपास तासभर चर्चा केली. मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य झाल्याचे दोन्ही मंत्र्यांनी मनोज जरांगे पाटील यांना सांगितले. त्यानंतर शनिवारी पहाटेच अध्यादेश काढण्यात आला. दरम्यान मनोज जरांगे यांनी सरकारने दिलेली सर्व कागदपत्रे तपासून पाहिली. त्यानंतर उपोषण सोडण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावे अशी विनंती केली. मुख्यमंत्री शिंदेनी मनोज जरांगे यांच्या विनंतीला मान दिला. त्यानुसार आज म्हणजेच शनिवारी सकाळी मुख्यमंत्री जरांगे यांच्या भेटीला जाणार असून त्यांचे उपोषण सोडवणार आहेत. यानंतर वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात जरांगे यांची जाहीर सभा होणार आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळालं आहे, तुम्ही जल्लोष साजरा करताय, काय सांगाल तुम्ही? आज मराठा समाजाच्या आयुष्यातला सुवर्ण अक्षराने लिहिण्यासारखा दिवस आहे. मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या मागे उभा राहिलेल्या करोडो मराठ्यांच्या आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्या मुस्लिम बांधव असतील किंवा 12 बलुतेदार 18 पगड जाती असतील, या सगळ्यांच्या एकजुटीपुढे सरकारला नतमस्तक व्हावं लागलंय. आणि मनोज जरांगे पाटलासारखा एक संघर्ष योद्धा मराठा समाजाला मिळाला, त्याचा हा परिणाम आहे. येणाऱ्या काळामध्ये अशाच पद्धतीनं मराठा समाज एकजूट राखून महाराष्ट्राच्या भल्यासाठी काम करत राहील. ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड यांनी. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या YouTube चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या YouTube चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.